नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जाहिरात तुम्हाला सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, नेहरू सायन्स सेंटर, मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मुंबई यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. काय आहे जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, काय लागणारी पात्रता, सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. इथे बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट फॉर फॉर्म फिलिंग ऑफ द फॉलोइंग पोस्ट ॲट नेहरू सायन्स सेंटर, मुंबई. तर आता बघू यासाठी पदे कोणती कोणती असणार आहेत. पहिलं जे पद आहे ते असणार आहे टेक्निकल असिस्टंट ए. त्यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी टोटल 3 वॅकन्सी असणार आहे. इथे मेकॅनिकलसाठी 1 आणि कम्प्युटरसाठी 2 अशा टोटल 3 वॅकन्सी यामध्ये असणार आहे. तुम्हाला सॅलरी किती देणार आहे, तुमची सॅलरी जी असणार आहे ती 29,000 92,300 इतकी तुमची सॅलरी असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इतर भत्तेसुद्धा मिळणार आहे. मेन गोष्ट म्हणजे इतर भत्ते तुम्हाला ॲड केले जाणार आहेत. आणि टोटल जी काही तुमची सॅलरी असणार आहे ॲप्रॉक्सिमेट ती इथे बघू शकता 59,600 इतकी सॅलरी तुमची पर मंथ यामध्ये असणार आहे. त्यामुळे सॅलरी बघू शकता ही हाय स्केलची असणार आहे. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. आता यासाठी बघूया क्वालिफिकेशन काय लागणार आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा, डिप्लोमा कोर्स 3 वर्षाचा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर सायन्समध्ये तुमचा डिप्लोमाचा कोर्स झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. किंवा बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन BCA तुमचं झालं असेल तरीसुद्धा यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर इथे जॉब रिक्वायरमेंट फॉर मेडिकल आणि जॉब रिक्वायरमेंट फॉर कम्प्युटर तीसुद्धा मेन्शन केली आहे. ती तुम्ही सविस्तर या PDF बघू शकता. दुसरं जे पद असणार आहे ते असणार आहे एज्युकेशन असिस्टंट ए. यासाठी टोटल वॅकन्सी 2 राहणार आहेत. त्याचबरोबर सॅलरी यासाठी पण बघू शकता 29,200 ते 92,300 इतकी तुमची सॅलरी राहणार आहे. ॲप्रॉक्सिमेट सॅलरी तुमची ही 59,600 इतकी मुंबईसाठी राहणार आहे. सॅलरी ही चांगल्या लेवलची असणार आहे. त्यामुळे यासाठी तुम्ही नक्कीच अर्ज करा. क्वालिफिकेशन बघा, बॅचलर डिग्री इन सायन्स जर तुमची झाली असेल विथ फिजिक्स अँड कॉम्बिनेशन ऑफ 2 सब्जेक्ट म्हणजेच केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर सायन्स, त्याचबरोबर स्टॅटिस्टिक किंवा ॲस्ट्रॉनॉमी यातल्या कोणत्याही 2 सब्जेक्टचं कॉम्बिनेशन आणि तुमची सायन्सची तुमची डिग्री असेल बॅचलर तरीसुद्धा यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर ऑरमध्ये मेन्शन केलं आहे बॅचलर डिग्री इन सायन्स विथ केमिस्ट्री अँड कॉम्बिनेशन विथ 2 सब्जेक्ट म्हणजे तुमची बॅचलर डिग्री झाली असेल सायन्स त्याचबरोबर केमिस्ट्री असणं तुमचं गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला कॉम्बिनेशन म्हणजे झुलॉजी बॉटनी याचं कॉम्बिनेशन किंवा झुलॉजी मायक्रोबायोलॉजी किंवा एन्व्हायरमेंटल सायन्स यांपैकी कोणत्याही 2 सब्जेक्टचं कॉम्बिनेशन जर तुमचं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर तिसरं जे पद असणार आहे ते असणार आहे एक्झिबिशन असिस्टंट. यासाठी 1 जागा असणार आहे. पगार यासाठी सेम असणार आहे 29,000 92,300. टोटल पगार अलाउन्स ॲड केल्यानंतर 60,000 इतका राहणार आहे. क्वालिफिकेशन इथे बघू शकता बॅचलर डिग्री इन व्हिज्युअल आर्ट किंवा फाईन आर्ट किंवा कमर्शियल आर्ट. यासाठी आर्टिस्ट लोकांसाठी सुद्धा वॅकन्सी असणार आहे. त्यासाठी तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. त्यानंतर 5वं जे पद असणार आहे ते असणार आहे टेक्निशियन. या पदासाठी मित्रांनो 15 जागा असणार आहे. आणि त्याचबरोबर बरेच जे काही स्ट्रीम आहे ते मेन्शन केले आहे. यांसाठी पर्टिक्युलर वॅकन्सी असणार आहे. आणि यासाठी मित्रांनो क्वालिफिकेशन जे लागणार आहे ते तुम्हाला फक्त 10वी लागणार आहे. SSC म्हणजे तुमचं 10वी झाले असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. आणि सॅलरी इथे बघा, तुम्हाला अलाउन्स ॲड केल्यानंतर मुंबई रिजनसाठी 38,000 इतकी सॅलरी राहणार आहे. आणि नागपूर रिजनसाठी 36,000 इतकी सॅलरी राहणार आहे. तर सॅलरी ही हाय स्केलची असणार आहे, हाय लेवलची असणार आहे. त्यामुळे यासाठी तुम्ही नक्कीच अर्ज करा. ही जी PDF असणार आहे मित्रांनो ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथं जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ही PDF मिळून जाईल. PDF एकदा सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. त्यानंतर 5वं जे पद असणार आहे ते असणार आहे ज्युनियर स्टेनोग्राफर. त्यासाठी 2 जागा असणार आहे. पगार जो असणार आहे अलाउन्स ॲड केल्यानंतर तुम्हाला 52,000 इतका पगार तुमचा असणार आहे. क्वालिफिकेशन बघा, हायर सेकंडरी. हायर सेकंडरी म्हणजे किती, तर तुमची फक्त इथे 12वी लागणार आहे. तर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर तुमचा मिनिमम स्पीड ऑफ 80 वर्ड्स पर मिनिट इन इंग्लिश शॉर्ट हँड हे सुद्धा बघितले जाणार आहे. त्याचबरोबर नंतरचे जे पद असणार आहे ते बघू शकता ऑफिस असिस्टंट. या पदासाठी सुद्धा भरती असणार आहे. त्यासाठी टोटल 3 जागा असणार आहे. पगारसुद्धा यासाठी 38,000 इतका राहणार आहे. त्यामुळे यासाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. क्वालिफिकेशन बघा, हायर सेकंडरी म्हणजे तुमची 12वी झाली असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात. त्याचबरोबर कॅन्डिडेट मस्ट क्वालिफाय टायपिंग टेस्ट. तुमची टायपिंग टेस्ट यामध्ये बघितली जाणार आहे. टायपिंग टेस्ट तुम्ही क्वालिफाय असणे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर यासाठी एज लिमिट किती असणार आहे, एज लिमिट तुमची 16 जून 2025 नुसार कॅल्क्युलेट केली जाणार आहे. इथे एज लिमिटबद्दल सर्व माहिती दिली आहे. हे जे काही वरती पोस्ट मेन्शन केले आहे पोस्ट नंबर 1, 4
यासाठी तुम्हाला 35 वर्ष लागणार आहे आणि त्याचबरोबर 25 वर्ष हे तुमची वरती जे काही पद क्रमांक 5 आणि 6 आहे त्यासाठी तुम्हाला 25 वर्ष इतकी एज लिमिट इथे राहणार आहे। एज रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला कॅटेगरीनुसार दिले जाणार आहे। ॲप्लिकेशनसाठी फीस तुम्हाला 885 रुपये इतकी असणार आहे। त्याचबरोबर ही जी फी असणार मित्रांनो ओपन कॅटेगरी वाल्यांसाठी असणार आहे। इतर ज्या काही कॅटेगरी असणार आहेत SC ST त्याचबरोबर PWD यांसाठी कोणत्याही प्रकारची फी यामध्ये नसणार आहे। त्याचबरोबर महिलांसाठी सुद्धा कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे। त्यामुळेच यासाठी जर तुम्ही पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे। त्याचबरोबर यासाठी अर्ज कुठे करायचा? अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। ही जी असणार त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे। या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ही PDF सुद्धा मिळून जाईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा PDF अवेलेबल आहे। तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करा। त्याचबरोबर ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो। त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला 16 जून 2025 या तारखेच्या आत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। अर्ज मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। कोणत्याही इतर पद्धतीने तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाहीये। तर अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे। या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।